लिंबा गणेश ग्रामपंचायत कार्यालयात छत्रपती महाराजा यशवंतराव होळकर जयंती साजरी. इंग्रजांविरुद्ध सलग 18 युद्धे अपराजित राहिलेले चक्रवर्ती डॉ. गणेश ढवळे. बीड तालुक्यातील लिंबा गणेश ग्रामपंचायत कार्यालयात आज दिनांक 3 डिसेंबर बुधवार रोजी छत्रपती महाराजा यशवंतराव होळकर यांच्या 249व्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून आदरांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच बाळासाहेब जाधव होते, तर प्रमुख उपस्थितीत माजी पंचायत समिती सदस्य राजेभाऊ आप्पा गिरे, उपसरपंच बाळकृष्ण थोरात, माजी उपसरपंच शंकर वाणी, सुरेश निर्मळ, रामकिसन गिरे, संदीप मुळे, संजय घोलप, संतोष भोसले, शहादेव धलपे, रामदास मुळे, लहू घोलप, अभिजित तागड, केशव गिरे, किरण लगास, महावीर मुळे, बालाजी मुळे, सीताराम थोरात, ग्रामपंचायत कर्मचारी जीवन मुळे, सुखदेव वाणी आदी मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सेवा सोसायटीचे चेअरमन रवींद्र निर्मळ यांनी तर आभार प्रदर्शन पत्रकार हरिओम क्षीरसागर यांनी केले. या प्रसंगी छत्रपती महाराजा यशवंतराव होळकर यांचा जीवनपट उलगडताना डॉ. गणेश ढवळे म्हणाले की, ब्रिटिश सत्तेला आव्हान देणारे, ब्रिटिशांचा कर्दनकाळ ठरलेले आणि भारताचा नेपोलियन म्हणून इतिहासात ओळखले जाणारे हे यशवंतराव महाराज भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील तेजस्वी व्यक्तिमत्व होते. वयाच्या केवळ 19व्या वर्षी वडील तुकोजीराव होळकर यांच्यासोबत 10,000 सैन्यासह 1795 मधील खर्ड्याच्या लढाईत निजामाचा पराभव करून त्यांनी पराक्रमाची पहिली छाप उमटवली. पुढे त्यांनी ईस्ट इंडिया कंपनी विरुद्ध सलग 18 युद्धे लढून एकही युद्ध न हारता इंग्रजांना धूळ चारली. इंग्रजांना सळो की पळो करून सोडणारे आणि जगाच्या इतिहासात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करणारे हे एकमेव अपराजित महाराजा होते, असे गौरवोद्गार डॉ. ढवळे यांनी काढले. छत्रपती महाराजा यशवंतरावजी होळकर यांच्या 249व्या जयंतीनिमित्त ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आपण अभिवादन करण्यासाठी जमा झालेलो आहोत. तसं जर पाहिलं तर खर्ड्याच्या लढाईमध्ये अवघ्या वयाच्या 19व्या वर्षी यशवंतराव होळकर यांनी त्यांचे वडील तुकोजीराव यांच्यासह केवळ 10,000 सैन्याने त्यांनी निजामाचा पराभव केला होता. तेव्हा त्यांच्या पराक्रमाची सुरुवात घेतली होती. त्यानंतर अखंडपणे ब्रिटिश साम्राज्याला हादरा देत त्यांना सळो की पळो करून सोडलं. तब्बल 18 लढाया किंवा इंग्रजांशी लढताना अपराजित राहिलेला योद्धा म्हणून जागतिक यशवंतराव होळकर यांची कीर्ती आहे. भारताचा नेपोलियन म्हणून त्यांना इतिहासामध्ये संबोधलं जातं. आणि या महान योद्ध्याला अभिवादन करण्यासाठी आज ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि सर्व ग्रामस्थ या ठिकाणी जमा झाले आहेत. यशवंतराव होळकर यांचं कार्य संपूर्ण समाजाला प्रेरणादायी आहे. त्यानिमित्तानं पुन्हा एकदा छत्रपती महाराजा यशवंतराव होळकर यांना विनम्र अभिवादन करून थांबतो. धन्यवाद.